आदेश अलक निरंजन। मी ज्योतिषालंकार बाळगोसावी चिंदळकर नाथपंथातील भस्मचिकित्सा या विषयातील एका महत्त्वाच्या विषयाचं प्रात्यक्षिक करून मी आपल्याला दाखवत आहे। भस्मचिकित्सा म्हटली की त्याच्यामध्ये अनेक विविध विषय येतात। त्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे नाथपंथामध्ये भस्म म्हणजे माती जरी उचलली तरी अनेक सामर्थ्य त्यामध्ये होतं। असे जे भारित भस्म असते, सिद्ध भस्म जे असते किंवा जे काही भस्म असेल त्या भस्माचा सुयोग्य वापर करण्याची जी पद्धती आहे भस्मचिकित्सेतील ती मी आपल्यासमोर थोडक्यात दाखवत आहे। ज्या वेळेला भस्मसिद्धी केलेली असेल आणि जर ती कार्यसिद्धीसाठी जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला त्या भस्माचा वापर करताना किंवा त्याच्यावरती ज्यावेळेला फुंकर मारतो आपण तर त्यावेळेला नेहमी ही दोन बोटं फार महत्त्वाची आहेत। आणि या दोन भस्मांच्या चिमटीमध्ये म्हणजे ज्योतिषीय भाषेत सांगायचं किंवा हस्तसामुद्रिक किंवा हस्तमुद्रेच्या भाषेत सांगायचं तर या ठिकाणी अंगुष्ठ म्हणजे शुक्राचं बोट आणि तर्जनी म्हणजे गुरुचं बोट अशा या दोन बोटांमध्ये भस्म पकडायचं आहे चिमुटभर आणि ते फुंकर मारायची आहे। आता जी फुंकर मारतो ती फुंकर मारण्याची पद्धती आहे ती विशिष्ट प्रकारे फुंकर मारण्याची पद्धती आहे। आणि या चिमटीमध्ये जे भस्म मारून फुंकराची पद्धती आहे ती पद्धती म्हणजे कार्यसिद्धीसाठी या पद्धतीचा वापर केला जातो। आरोग्याची जी स्थिती सुधारण्यासाठी याचा वापर केला जातो। तर त्यासाठी ही जी चिमटीवर भस्म घेऊन जी फुंकर मारायची ती या प्रकारे मारायची आहे। ज्या वेळेला श्वास आपण आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती फुंकर शेवटपर्यंत गेली पाहिजे। कारण आपल्याला जेव्हा सांगितलं जाते त्याला आपण फुंकर मारायची म्हटली की आपण असं करून बाजूला होतो। तर असं न करता फुंकर मारण्याची जी पद्धती आहे ती पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवतोय। अशा प्रकारे ही फुंकर मारायची। त्याचप्रमाणे दुसरी जी विशिष्ट एक पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये असं म्हटलं जाते की अशुभ गोष्टींचा परिहार होणं, ज्या काही अशुभ गोष्टी असतील, पीडा असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, क्लेश म्हणा, पीडा म्हणा, ज्या काही पीडा परपीडा म्हणा म्हणजे अशा काही आपण मानल्या तर त्या पद्धतीमध्ये ज्याला आपण भस्माची फुंकर मारणार आहोत तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवून द्यायची की त्यावेळेला आपलं जे मुख असेल किंवा आपला जो भाग असेल तो नेहमी दक्षिणेकडे असावा आणि जे भस्म जे आहे, सिद्ध भस्म जे आहे ते आपल्या ह्या हातामध्ये असावं, उजव्या हातामध्ये। आणि त्या हातामध्ये असल्यानंतर ज्या वेळेला त्या भस्मावरती आपण फुंकर मारू ती फुंकर सुद्धा त्याचप्रमाणे मारायची आहे। उगाचच जीव तोडून काहीतरी वेगळं करतोय अशा प्रकारे काही करण्याचा प्रयत्न करू नये। कारण भस्मचिकित्सेमध्ये जे काही टप्पे आहेत ते टप्पे फार महत्त्वाचे आहेत। आणि हे जे टप्पे आहेत कारण जसं भस्माने रिंगण मारणं हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे, असे भस्मचिकित्सेमधले अनेक प्रकार आहेत। मी फक्त आपल्यासमोर आज एक प्रकार आपल्यासाठी समोर ठेवलेला आहे तो म्हणजे फुंकर मारणे। अशा प्रकारे आज मी एक भस्मचिकित्सेमधला एक छोटासा का होईना एक प्रपंच आपल्यासमोर मांडला। पुनरागमनाय च शुभं भवतु।